नमस्कार मित्रांनो. भारतीय एक्सा लाईफ इन्शुरन्समध्ये काही चांगल्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. तुम्हाला माहिती आहे भारतीय एक्सा लाईफ इन्शुरन्स ही जवळ-जवळ 20 वर्ष जुनी ऑर्गनायझेशन आहे. 2006 मध्ये त्यांची सुरुवात झाली होती. 200 प्लस ऑफिसेस त्यांचे आहेत. सम जे इन्शुरन्स पॉलिसी त्यांनी मार्केटमध्ये डिस्ट्रिब्यूट केलेल्या आहेत, त्याची सम ॲश्युअर्ड ही जवळ-जवळ 1,38,280 करोडपेक्षा जास्त असावी, असं त्यांचं म्हणणं आहे. तर अशा प्रकारे याची जी अपॉर्च्युनिटी आहे, त्याच्याबद्दल आपण थोडी माहिती घेत असताना, त्यांचे जे रिक्रुटमेंट प्रोग्राम फायनान्शियल इयर 25-26 जो आहे, जर एकदा क्लिक हिअर टू व्ह्यू केलं, तर आपल्याला हे पेज ओपन होतं. जॉब डिस्क्रिप्शन आणि अप्लाय कसं करायचं याच्याबद्दलची माहिती आहे. जॉब डिस्क्रिप्शनवर क्लिक केलं की आपल्याला त्यांचा हा जे मिळतो, जॉब डिस्क्रिप्शन. त्या जॉब डिस्क्रिप्शनमध्ये त्यांनी थोडक्यात सगळी माहिती दिली आहे. त्यांना अपेक्षा काय आहे? डेझिग्नेशन रिलेशनशिप ऑफिसर असेल, बँड 1 रिपोर्टिंग टू मॅनेजर, सी-टी-सी 3 लाखाचा असेल आणि जॉब समरी जी आहे, रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ फुलफिलिंग लीड्स अँड प्रॉस्पेक्टिंग न्यू बिझनेस फ्रॉम सॅलरी सेगमेंट ऑफ बँक पार्टनर टू क्लोज प्रोटेक्शन अँड ॲन्युइटी बिझनेस. म्हणजे बेसिकली ॲन्युइटी आणि प्रोटेक्शन बिझनेस जो आहे, प्रोटेक्शन ॲन्युइटी बिझनेसला बँक पार्टनर बरोबर काम करायचं आहे आणि लीड्स आणि प्रॉस्पेक्ट जे आहेत, त्यांच्यापासून सॅलरी सेगमेंटमध्ये बिझनेस जनरेट करायचा आहे. की रिस्पॉन्सिबिलिटीज लीड जनरेशन ॲट द टाइम ऑफ अकाउंट ओपनिंग, सर्व्हिस कॉल बिंग मेड टू द कस्टमर, एस्टॅब्लिशिंग अँड स्ट्रेंथनिंग रिलेशनशिप विथ क्लस्टर हेड अँड स्टाफ to gain mind share from them on protection and annuity, involvement in worksite activities, putting up stalls and making presentations in corporate, engaging and connecting with HNI clients for one-on-one selling, closing sale and following up on issuance, increasing the bank's customer awareness about life insurance solutions and achieve the targeted penetration on annuity and protection, drive effectively the reward and recognition programs launched by the bank staff, train the bank staff regularly on annuity and protection plan. हे त्यांच्या की रिस्पॉन्सिबिलिटीज असतील. त्याच्यामध्ये की स्किल्स रिक्वायर्ड कोणते आहेत? एक्सलंट कम्युनिकेशन आणि इंटरपर्सनल सेलिंग स्किल, स्ट्रॉंग प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स अँड डिसिजन मेकिंग एबिलिटी, मिनिमम स्पेसिफिक एक्सपिरियन्स आहे. ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएशन झालं तुमचं कोणत्या डिसिप्लिनमधून. त्यानंतर गुड कम्युनिकेशन स्किल्स, इंग्लिश अँड रिजनल लँग्वेज मॅन्डेटरी. एज ग्रुप जो आहे तो 20 ते 30 वर्ष असावा. प्रिफरेबली हॅज ओन कन्व्हेन्स, म्हणजे ट्रॅव्हल करण्यासाठी तुमची स्वतःची कार किंवा व्हेइकल असणं असेल तर छान. लोकेशन मुंबई, बेंगलोर, अहमदाबाद, कलकत्ता आणि दिल्ली या 5 ठिकाणी त्यांची रिक्रुटमेंट त्यांना करायची आहे. मुंबई, बेंगलोर, अहमदाबाद, कलकत्ता आणि दिल्ली. याच्यामध्ये आपण जर अप्लाय कसं करायचं हे बघायचं असेल आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म, तर तो ॲप्लिकेशन फॉर्म हा आहे. त्याच्यामध्ये फुल नेम, ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर, जेंडर, डेट ऑफ बर्थ, कॅटेगरी, सिलेक्ट स्ट्रीम, कोणत्या स्ट्रीममधून तुमचं एज्युकेशन झालेलं आहे ते लिहा. लोकेशन कोणतं आहे ते लिहा. लोकेशन कोणतं आहे ते लिहिल्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे आहे का? तुमच्याकडे टू व्हीलर आहे का? तुमच्याकडे आधार कार्ड आहे का? तुमच्याकडे पॅन कार्ड आहे का? हे सगळे मॅन्डेटरी क्वेश्चन्स आहेत. हायेस्ट क्वालिफिकेशन तुमचं काय आहे? आणि डेट ऑफ हायेस्ट क्वालिफिकेशन तुम्हाला लिहावं लागेल. वर्क एक्सपिरियन्स तुमचा किती आहे? फ्रेशर, लेस दॅन 2 इयर, मोर दॅन 2 इयर, मोर दॅन 5 इयर. करंट सिटीज तुम्हाला लिहावं लागेल. आणि तुमचा रिझ्युमे तुम्ही ते अपलोड करू शकता. त्यानंतर सबमिट केल्यानंतर याची ही जी ॲप्लिकेशन आहे, ती BFSI सेक्टर स्किल काउन्सिल ऑफ इंडियाकडे जमा होईल. मग ते त्यांची स्क्रुटिनी करून ते जे ॲप्लिकेशन्स आहेत, ते भारतीय एक्सा लाईफ इन्शुरन्सच्या HR टीमकडे पाठवतील आणि त्यानंतर तुम्हाला पुढचे सगळे डिटेल जे आहेत इंटरव्ह्यूचे किंवा सिलेक्शन क्रायटेरिया वगैरे सगळे जे आहेत, ते नंतर तुम्हाला कळवण्यात येतील. तर अशा प्रकारे ही जी संधी भारतीय एक्सा लाईफ इन्शुरन्समध्ये उपलब्ध झालेली आहे, रिलेशनशिप ऑफिसरची विशेषतः फ्रेशरसाठी, ज्यांना बँकिंग इंडस्ट्रीमध्ये करिअर करायचं आहे, त्यांच्यासाठी खूप चांगली अशी संधी आपल्यासमोर आलेली आहे. हे डिपार्टमेंट बँक ॲश्युरन्स ॲक्सिस बँक असं का आलेलं आहे? ते ॲक्सिस बँक का लिहिलं आहे मला माहीत नाही. आय एम नॉट शुअर अबाउट धिस. पण त्यांनी लिहिलं याचा अर्थ काय तर तिथे त्याचं महत्त्व असेलच. तर अशा प्रकारे ही जी अपॉर्च्युनिटी त्याचा अवश्य फायदा घ्या. कारण अशा संधी ज्या आहेत, तिथून आपल्या करिअरची सुरुवात करताना आपण बेसिकली जास्त चोखंदळ न राहता जी संधी आपल्यासमोर उपलब्ध होईल, आपल्याला ज्या इंडस्ट्रीमध्ये करिअर करायचं आहे, त्या इंडस्ट्रीमध्ये जर एंट्री मिळत असेल, एंट्री मिळणं खूप महत्त्वाचं. आतमध्ये एंट्री मिळाल्यानंतर ऑब्व्हियसली तुम्ही वेगवेगळे स्किल सेट अक्वायर करून अनुभव आल्यानंतर चांगले निर्णय घेऊन त्या क्षेत्रामध्ये पुढची वाटचाल नक्की यशस्वीपणे करू शकता. त्यामुळे एंट्री अतिशय महत्त्वाची असते. आणि सध्याच्या काळामध्ये एंट्री घेणं अतिशय महत्त्वाचं. त्यामुळे जास्त चोखंदळ म्हणण्यापेक्षा जास्त अगदी स्पेसिफिक तुमचे प्रेफरन्शियल क्रायटेरिया न लावता तुम्ही या अशा संधीचा फायदा घेऊन इंडस्ट्रीमध्ये एंट्री करू शकता. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. या लिंक्स मी तुमच्याबरोबर शेअर करतोय आणि जाताना शेवटी ज्या YouTube चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय, त्याला अवश्य लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेणेकरून या अशा प्रकारच्या संधी आपण जास्तीत जास्त मुलांपर्यंत लवकरात लवकर पोहोचू आणि त्याचा त्या मुलांना फायदा होईल मराठीमध्ये. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे.
याच्यामध्ये ही जी प्लेलिस्ट आहे रोजगार संधी आणि बातम्या, त्याच्यामध्ये आपण सगळे या रोजगाराच्या संधी टाकत असतो. त्याचबरोबर हे जे मुलाखतीमध्ये प्रश्न विचारले जातात, त्याच्या मागची कारणं काय असतात, ते प्रश्न काय विचारतात हे जर कळलं, तर आपण त्याची उत्तरं चांगली देऊ शकतो. त्यामुळे या प्लेलिस्ट तुम्ही अवश्य पहा. त्यानंतर कायझन किंवा इकिगाय सारख्या ज्या जॅपनीज कन्सेप्ट्स आहेत, लाईफ जीवनाचे रहस्य आहेत, त्याच्याबद्दलच्या व्हिडिओ पण इकडे मेन्शन आहेत. करिअर सुपरचार्ज प्रायमरमध्ये पण चांगले व्हिडिओज करिअरबद्दलचे आहेत. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यापासून आपण कॉर्पोरेट लाईफमध्ये किंवा पर्सनल लाईफमध्ये काय गोष्टी शिकू शकतो, याच्याबद्दलची पण माहिती आपल्याला याच्यामधून बऱ्यापैकी मिळते. याचा तुम्ही अवश्य फायदा घ्या आणि जाताना शेवटी वन्स अगेन ही रिक्वायरमेंट जरी तुम्हाला स्पेसिफिक योग्य वाटत नसली, तरी पण योग्य तुमच्यासाठी नसेल, तरी पण तुमचे मित्रमंडळी, शेजारी-पाजारी, जे सीनियर, ज्युनियर जे मुलं नोकरी शोधतात किंवा ज्यांना रोजगाराची संधीची गरज आहे, अशा प्रकारे सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचणं गरजेचं आहे. तुम्ही त्यामध्ये पार्टिसिपेट कराल की नाही ही नंतरची गोष्ट आहे. पण अशा प्रकारच्या संधी मार्केटमध्ये उपलब्ध असतात, हे माहिती होणं सुद्धा महत्त्वाचं असतं. जेणेकरून आपल्याला कल्पना येते की काय प्रकारची डिमांड इंडस्ट्रीमध्ये सध्या चालू आहे आणि त्यानुसार आपण स्वतःची तयारी करू शकतो का नाही. तर अशा प्रकारे या संधीचा अवश्य लाभ घ्या. धन्यवाद.